मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आत्ताच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे मित्र राजेंद्रजी जगताप साहेब, रिटायर्ड PI रेल्वे, त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. एक धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू. दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण सामना. ऑफसाईडला पाहिलं तर आक्रमक क्षेत्ररचना पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळी मात्र सोडून दिलाय. कुठलीही छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आणि चेंडू आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. ऑफसाईडला जर पाहिलं तर एक पॉईंट, एक कव्हर, एक शॉर्ट मिड ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, हे सर्कलच्या आतमध्ये आहेत. आक्रमक क्षेत्ररचना दिसते. ऑनसाईडला मात्र थोडीशी मोकळी जागा दिसते. पुढचा चेंडू म्हणजे निश्चितपणे गोलंदाज हा उजव्या यष्टीवर मारा करणार. हा चेंडू तडकावण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी किनार घेतली चेंडूने. चेंडू सरळ जातोय पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. चेंडू थोडासा बाहेर जातोय, बाहेरून बाहेर. बॅटरी हलकीशी किनार घेतली चेंडूनं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या चौकारामुळं धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 7 धावा. गावचे उपसरपंच सन्मान्य बंडू भोसले यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आताही भरकटतो उजव्या बराच बाहेर चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतो. सोयर चेंडूचा एक अवांतर धाव मिळते आणि एक अवांतर चेंडू खेळण्यासाठी मिळतोय. या एक्स्ट्रा धावा नंतर मात्र फार महागात जात आहेत. स्ट्राईकवर कुणाल हा एक आयकॉन खेळाडू. पुढचा चेंडू. कुणालला यावेळी मात्र सुरेख चेंडू. 3 क्षेत्ररक्षक मधून चेंडू सरळ गॅपमध्ये दाडला. चेंडू सीमारेषा पार करतोय आणि 4 धावा. सुरेख फटका. टायमिंग सुरेख आहे. त्याने पाहिलं चेंडू थोडासा फुलटॉस होता. पुढे पाय टाकत चेंडू पॉईंट सीमारेषेकडे झाडलाय. चौकार वसूल केलाय. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते. धावसंख्या होते ती 12 धावा. पाहूया दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा या बॉस चषकामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हितेश आमच्या बाजूने मारा करतोय. कुणालला राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू. आमच्या बाजूला चेंडू भिरकावलाय आणि चेंडू सरळ जातो तो सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार. बॉलर बॅक ड्राईव्हचा सुरेखा फटका. चौफेर फलंदाजी करतोय कुणाल. टायमिंग सुरेख. या चौकारामुळे धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 16 धावा. एकही गडी बाद नाही. 3 चौकार खेचले त्याच कुणालनं. आक्रमक फलंदाजी करतोय कुणाल. डावखोर फलंदाज. होया तोंड देतोय हितेशच्या मारायला. हितेश धावत निघाला आमच्या बाजूनं. चेंडू स्लोवर चेंडू. टायमिंग सुरेख. पहा त्या ठिकाणी चेंडू डिबेट बेकर सेमरच्या बाहेर. उत्तुंग षटकार. या षटकारामुळं धावसंख्या वेगानं वाढली. धावसंख्या होते ती 22 धावा. म्हणजे स्कोरर मला सांगतील हितेशने या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यात. महागडं षटक म्हणावं लागेल. पहिलं षटक. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. शांत असं वातावरण आणि सामना त्वरित सुरू करा. दोन्ही पंचांना नम्र सूचना आहे. पाहूया पहिलं षटक महागडं षटक ठरलंय.
हितेशनं त्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये आक्रमकता दाखवली ती कुणालनं. पाहूया दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये कर्जदार चेंडू सोपवतोय ते पाहायचं. चेंडू हातामध्ये दिनेश हा नवीन षटक घेऊन येतोय. आपल्या खात्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय दिनेश. आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण लावून घेतोय दिनेश. त्यानं केवळ 2 खेळाडू बाहेर ठेवलेत. पाहूया, एक खेळाडू बाहेर आहे तो म्हणजे लॉंग सीमरशीकडं आणि दुसरा खेळाडू बाहेर आहे तो म्हणजे डीप मिड विकेट सीमरशी जवळ. तिसरा खेळाडू बाहेर जातोय. पाहूया आक्रमक क्षेत्ररचना. पंढरपूर संघ हा एक चांगला संघ आहे. प्री क्वार्टरमध्ये त्यांनी विजय संपादन केला होता. 6 चेंडूमध्ये 25 धावा अडकवल्या होत्या. पाहूया यावेळी मात्र भरकटतोय गोलंदाज. उजेडचे बराच बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतो स्वेर चेंडूचा, म्हणजे एक अवांतर धाव मिळते आणि एक चेंडू एक्स्ट्रा खेळायला मिळतोय. स्ट्राईकवर खेळतोय तो ज्ञानू. चेंडू आणि बॅटीच्या पट्ट्यात काही चेंडू बसत नाही. चेंडू सरळ यशस्वी हातामध्ये विसावतोय आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आहे. विकेट टू विकेट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या यष्टीवर मारा करण्याचा प्रयत्न करतोय दिनेश. यावेळी मात्र खोदून काढलाय चेंडू. यॉर्कर पद्धत चेंडू होता. चांगला फटका. थोडंसं गचार क्षेत्ररक्षण पाठीमागचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय परंतु 2 धावा रोखू शकत नाही. आणि पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा पंचांचा. पाहूया फ्री हिट. सर फ्री हिट आहे ना? ओके, फ्री हिटचा इशारा केलाय पंच रवी एडकेंनी. पाहूया या फ्री हिटचा कितपत फायदा करून घेतोय हा फलंदाज ते पाहायचं. फुलटा चेंडू आणि डीप मिड सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. पुरेपूर फायदा घेतला या फ्री हिटचा ज्ञानून आणि चेंडू झालाय तो डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. या षटकारामुळे धावसंख्या वेगानं वाढली. धावसंख्या होती ती 32 धावा. एकही गडी बाद नाही. धावांचा वेग सुरेख आहे. या ठिकाणी खोऱ्यानं धावा ओढतायत दोन्ही फलंदाज. आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न. पाहूया पुन्हा एकदा दिनेश मारा करतोय. आता मात्र काहीतरी त्याला त्याचा सहकारी सांगतोय की बाबा कशा पद्धतीनं गोलंदाजी केली पाहिजे. दिनेश मारा करतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलामंदिर दिशेनं मारा करतोय दिनेश. स्ट्रायकर गोलंदाज, वेगवान गोलंदाज. तोंड देतो तो ज्ञानू. चेंडू ओव्हरपिच चेंडू. चांगला फटका चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला येतो. एक धाव सहजगत्या पूर्ण केली. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न परंतु वेगानं झेपावतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर. त्यानं माघारी धाडला आपल्या सहकार्याला. एकच धाव मिळते. धावसंख्या पुन्हा वाढली. धावसंख्या होती ती 33 धावा. 33 पण नो लॉस. स्ट्राईकवर खेळतोय कुणाल हा आयकॉन खेळाडू. त्या चेंडूमध्ये 20 धावा तडकावून खेळतोय कुणाल. डावखोरा फलंदाज. कुणालसाठी आता मात्र क्षेत्ररचना थोडीशी बदलली. एक त्या ठिकाणी शॉर्ट हॅडमॅनला खेळाडू लावलाय. पुढचा चेंडू दिनेशचा. कुणालला याडी सुरेख फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. त्याची स्टाईल जर पाहायला गेली कुणालची, कुणालनं पाहिलं चेंडू थोडंसं शॉर्ट पिच होता आणि चेंडू हुक केलाय तो डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. अतिशय स्टायलिश खेळतोय
फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये निर्णय घ्यायचा असतो फलंदाजाला की या चेंडूवर आपल्याला कोणता शॉट सिलेक्शन करायचा आहे. पुढचा चेंडू दिनेशचा कोणाला, आणि हा चेंडू मात्र अगदी बॅटीच्या जवळून जातोय, यष्टीरक्षक हातामध्ये विसावतोय आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आहे. पाहूया, नक्कीच हा सामना सुद्धा रंगतदार होणार. दोन्ही संघ तुल्यबळ संगम, दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. कुणाल हा डावखोरा फलंदाज आक्रमक मूडमध्ये खेळतोय दिनेशला, आणि हाय फटका, सुरेख फटका, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि हा जेल टिपला. यावेळी मात्र कुणाल हा जेलबाद झालाय. महत्वपूर्ण बळी टिपलाय तो दिनेशनं. वैभवनं सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. ओके सर, ओके, धन्यवाद. आमचे साऊंड इंजिनियर टिंकूभाई यांच्या माध्यमातून धावसंख्या येते 39 धावा. एकही गडी बाद नाही, एक गडी बाद 39. आत्ता बाद झाला फलंदाज कुणाल. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गौरव. दोन षटकाचा खेळ संपतोय. टिंकूभाई धन्यवाद. आपल्या मार्फत 50-50 बरोबर आहे. आपल्या मार्फत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ते आमचे साऊंड इंजिनियर टिंकूभाई शेख. माझी वेळ संपते. या पुढचं धावतं समालोचन करतील हिंदीमधून मुन्ना दोरास्वामी. देखना चाहते हैं जय कुमार, धन्यवाद. 2 ओवर का खेल पूरा हो चुका है. 2 ओवर में रनों की संख्या है असलम भाई काजी 11 दाउंड की 39 रन 1 विकेट के नुकसान पर. कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी का भार संभालते हुए कृष्णा पवार आइकॉन खिलाड़ी के रूप में उन्हें स्थान है. देखना चाहते हैं गेंदबाजी का भार संभालने के लिए आए. कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की पहली गेंद सामने है. बल्लेबाजी करने के लिए एक लंबे गज के खिलाड़ी नैने आगे इलेक्शन में खेला, गेंद को निकल दिया, जगह बनाया, 1 रन दौड़ के पूरा किया. देखना चाहते गेंद की खिलाड़ी है, केवल 1 रन से समाधान करना पड़ा बैट्समैन को और उस 1 रन के सहायता से रनों की संख्या पहुंची है 40 रन 1 विकेट के नुकसान पर. आज का पहला सेमीफाइनल का मुकाबला खेला जाएगा महाराष्ट्र माड़ा वर्सेस पारगांव क्रिकेट टीम, स्पॉन्सर बाय संजय कदम. फिर एक बार तैयार कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंद और इस इनिंग की तीसरे ओवर का खेल पूरा करते हुए कृष्णा पवार गेंदबाजी का भार संभालते हुए आइकॉन खिलाड़ी के रूप में उन्हें स्थान है. इस टीम को स्पॉन्सर किया है असलम भाई काजी ने. आगे थोड़ा सा लेग स्टंप में थी, मिडिल स्टिक के ऊपर थी गेंद और ये बोल्ड हो चुके हैं और ये कृष्णा पवार को मिलने वाली पहली सफलता अपने पहले ओवर में बोल्ड कर वापस भेज दिया पैवेलियन में. देखना चाहते हैं नए बल्लेबाज मैदान में आ चुके हैं. रोहित बल्लेबाजी करने के लिए. अभी भी मुझे लगता है 10 गेमों का खेल शेष बाकी है. देखना चाहते हैं 10 गेमों में दोनों बैट्समैन मिलकर कहां तक रनों की रफ्तार को बढ़ाते हैं. रनों की संख्या है अभी भी 2 विकेट के नुकसान पर 40 रन. तीसरे ओवर का खेल जारी है. तीसरा ओवर पूरा करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से आइकॉन खिलाड़ी के रूप में कृष्णा पवार गेंदबाजी का भार संभालते हुए. ये जो आइकॉन खिलाड़ी है
असलम भाई काजी, स्पॉन्सर बाय दौंड, टीम के आइकॉन खिलाड़ी है कृष्णा पवार। देखना चाहते हैं आज का पहला सेमीफाइनल का मुकाबला महाराष्ट्र माड़ा वर्सेस पारगांव क्रिकेट टीम के बीच में खेला जाएगा। नए बल्लेबाज मैदान में आ चुके हैं। रोहित सामना करेंगे कृष्णा का। कृष्णा कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी का भार संभालते हुए सामने है बल्लेबाजी करने के लिए। आगे गेंद को उछल पटका, गेंद को निकल दिया। खुद बॉलर ने अपने फॉलो थ्रू पर गेंद को थोड़ा सा फील्ड करने की कोशिश की थी, हल्का सा अपना एक रन पूरा किया है। उस एक रन के सहायता से रनों की संख्या पहुंचे है 41 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल जारी है। तीसरा ओवर पूरा करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से कृष्णा गेंदबाजी का भार संभालते हुए आगे फुल टॉस गेंद कलाई का उपयोग किया, जगह बना, गेंद को निकल दिया। देखना चाहते हैं गेंद गिरती, खिलाड़ी गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक समय था बैट्समैन के पास अपना दूसरा रन भी पूरा करने का। और इन 2 रनों के सहायता से रनों की संख्या पहुंची है 43 रन 2 विकेट के नुकसान पर। आगे कलाई के उपयोग किया, जगह बनाया, एक रन दौड़ के पूरा किया। देखना चाहते हैं एक रन की काफी अच्छी फील्डिंग, केवल एक रन से समाधान करना पड़ा बैट्समैन को। माफ करना, कृष्णा पवार 40-16 पंडरपुर टीम के आइकॉन खिलाड़ी के रूप में उन्हें स्थान है। कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंद कृष्णा पवार के द्वारा राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी का भार संभालते हुए आगे गेंद को कट किया, गेंद को निकल दिया, गेंद हवा में। देखना चाहते गेंद को कैच करने की कोशिश की थी, एक रन दौड़ के पूरा किया, केवल एक रन से समाधान करना पड़ा बैट्समैन को। और उस एक रन के सहायता से रनों की संख्या पहुंची है 45 रन 2 विकेट के नुकसान पर। कुश्ती सम्राट असलम भाई काजी, स्पॉन्सर बाय दौंड क्रिकेट टीम का स्कोर है 45 रन 2 विकेट के नुकसान पर। देखना चाहते हैं अभी भी आखिरी ओवर का खेल जारी है इस इनिंग का। 6 गेमों में देखना चाहते हैं कितना रन बना पाती है। कृपया क्षेत्ररक्षण लाऊन गया। कृष्णा ने अपने पहले ओवर में केवल 6 रन खर्चा किए और एक सफलता हासिल की थी। चाळीस 16 पंढरपूर गोलंदाज नाव सांगायचंय, ठीक है। ओंकार गेंदबाजी का भार संभालेंगे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर हॉल की ओर से। इस इनिंग की आखिरी ओवर पूरा करेंगे। देखना चाहते हैं दोनों बैट्समैन मिलकर कहां तक अभी भी 6 गेमों का खेल बचा है, 6 गेमों में कितना रन बना पाते हैं दोनों बैट्समैन मिलकर। आज का तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला खेला जा रहा है। 40-16 पंढरपुर ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था। कुश्ती सम्राट असलम भाई काजी 11 ने बल्लेबाजी करते हुए निर्धारित अपने 3 ओवर में 2 विकेट के नुकसान पर 45 रन बनाए अब तक। फिर एक बार थोड़ी सी गेंद आगे निकलते हुए हल्की सी खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क न हुआ। फिर एक बार गेंदबाजी का भार संभालने के लिए निकलते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर हॉल की ओर से अपनी पहली ओवर की गेंदबाजी का भार संभालते हुए ओंकार गेंदबाजी का भार संभालते हुए रोहित के लिए, रोहित सामना करेंगे ओंकार का। काफी अच्छी गेम थी, हल्का सा गेंद को कट करना चाहते थे, रन लेने के लिए आगे निकल चुके थे, लेकिन रोहित नहीं तैयार थे रन लेने के। रनआउट के रूप में तीसरे विकेट का पतंग होते हुए तीसरा विकेट गिरा है 45 की ओवर। देखा जाता नए बल्लेबाज मैदान में आ चुके हैं। साहिल
बल्लेबाजी करने के लिए। अभी भी मुझे लगता है आखिरी ओवर का खेल जारी है इस इनिंग का। काफी अच्छी गेम थी, थोड़ी सी नीचे रही, तेज निकलते हुए गेंद विकेट कीपर के पास। विकेट कीपर ने अपना काम पूरा किया। गेंद फिर एक बार जारी है पासिंग के रूप में। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हॉल की ओर से आगे गेंद को उछल पटका, गेंद को निकल दिया, जगह बनाया, एक रन दौड़ के पूरा किया। देखना चाहते गेंद को फील्ड किया, काफी अच्छी फील्डिंग, दूसरे रन दौड़ पड़े बैट्समैन और दूसरा रन भी पूरा किया है। और इन 2 रनों के सहायता से रनों की संख्या पहुंचे है 47 रन 3 विकेट के नुकसान पर। 47 लॉस ऑफ 3 विकेट। कुश्ती सम्राट असलम भाई काजी, स्पॉन्सर बाय दौंड। महाराष्ट्र माडा संघाला एक विनंती आहे, आपल्या 2 आयकॉन खेळाडूंची नावं पाठवायची आमच्याकडे। काफी अच्छी गेम थी, थोड़ी सी देखना चाहते हैं, रन लेने के लिए आगे निकल चुके हैं और ये रनआउट के रूप में चौथे विकेट का पतंग होते हुए नैनो रनआउट होकर वापस पैवेलियन में साहिल सामना करेंगे। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हॉल की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंदबाजी का भार संभालते हुए और इस इनिंग का चौथे ओवर का आ गया। फिर एक बार गेंद को निकल दिया, गेंद हवा में, देखना चाहते गेंद के खिलाड़ी है लेकिन कोई मौका नहीं। गेंद जारी है सीधी 6 रन के लिए और इन 6 रनों के सहायता से रनों की संख्या पहुंचे है 53 रन 4 विकेट के नुकसान पर। यानी कि इस मैच को जीतने के लिए 40-16 पंढरपुर को 54 रन की जरूरत है। 24 गेमों में 54 रन की जरूरत है। आखिरी 2 ओवर में केवल 14 रन खर्चा कर चुके थे दोनों गेंदबाजों ने। खासकर कर कृष्णा ने 6 रन दिए थे और अभी आखिरी ओवर जो पूरा किया है ओंकार ने 8 रन दिए। महाराष्ट्र माडा के आइकॉन खिलाड़ी अक्षय टावरे और उनके साथ में रहेंगे विठल चौहान। अनुभवी ऑलराउंडर आइकॉन खिलाड़ी के रूप में उन्हें स्थान है महाराष्ट्र माडा टीम में। आजचा होणारा पहिला उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्र माडा वर्सेस पारगाव क्रिकेट क्लब संघादरम्यान खेळवला जाईल। माझी वेळ झाली, माझे कॉमेंटेटर जयकुमार झिंगळे यांना विनंती करतो हॅलो. अमित स्पेशल, अमिताभ बच्चन स्पेशल, क्या बात है इनका भाई। अंदाज दिखाएंगे अपने, दिखाएंगे भाई दिखाएंगे।
ताजूभाई, ताजुद्दीन, 2 वडे पाठव, फार भूक लागली रे. हा, साऊंड इंजिनियर. ओके सर, ओके सर, थँक्यू, थँक्यू. अमित स्पेशल, थँक्स. पाहूया पारगाव संघानं नाणेफेक जिंकले. यानंतर पारगाव संघ नाणेफेकसाठी यायचं पटकन. पारगाव संघाचा कर्णधार आमचे आयोजक सन्मान्य आनंद कदम साहेब मालिक आपल्याला पाचारण करतायत. लगेच आपण पारगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. सामन्याला सुरुवात पाहूया. विजयासाठी माझे स्कोर मला सांगतायत 54 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 54 धावा. 24 चेंडू 54 धावांची गरज. सामन्याला सुरुवात. चेंडू हातामध्ये येतो. बॉलर्सने प्लीज. अक्षय या सामन्यातलं पहिलं षटक. स्ट्रायकर आघाडीचा गोलंदाज अक्षय आमच्या बाजूने सुरू करतोय. स्ट्राईकवर येतो सनी. नॉन स्ट्रायकरला कृष्णा. अक्षयचा हा चेंडू, पहिला चेंडू, चांगला फटका चेंडू. मनगटाबरोबर मिडॉनला ढकललाय. सहजगता एक धाव पूर्ण केली आहे. स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. एकीर जामुळे धावसंख्या येते बिनबाद आहे. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय सर्व प्रेक्षकांचा या बॉस चषकासाठी. स्ट्राईकवर खेळतोय तो ऑल इंडिया आयकॉन कृष्णा. पाहूया अख्ख्या भारतामध्ये या खेळाडून आपलं नाव गाजवलंय तो कृष्णा आयकॉन. स्ट्राईकवर तोंड देतोय तो अक्षयच्या माराला. अक्षय चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका कृष्णाच्या बॅटिंगमधून आणि हा पॅरल षटकार आणि 100 रुपये सुटले त्या ठिकाणी प्रेक्षकाच्या हातातून. झेल सुटला म्हणजे 100 सुटले. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार. सन्मान्य अतिशजी कांबळे साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक प्रेक्षकांसाठी. जर झेल टिपला तर 100 रुपये. ट्रेन मॅनेजर अतिश कांबळे यांच्याकडून. पाहूया हा चेंडू मात्र थोडासा वेग कमी केलाचा चेंडूचा. चकावलं या ठिकाणी कृष्णाला. कृष्णा हा एक इंडियन लेवलचा आयकॉन खेळाडू, आक्रमक फलंदाज आहे. पाहूया कृष्णा कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. तडाखेबाज फलंदाज आहे. चेंडू आणि हा चेंडू तडकावलाय डीप मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त एकच धाव मिळते. या एकीर धावमुळे आता मात्र धावा वाढल्या, धावा होतात त्या 8. पारगाव संघ नाणेफेक जिंकले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. आणि या सामन्याची नाणेफेक झाली होती दादा पठाण साहेब, रेल्वेचे विजिलन्स स्क्वॉडचे सन्मान्य साहेब पठाण साहेब यांच्याकडून. आणि पाहूया आणि पंचांचा इशारा आहे तो नो बॉलचा, पंच अनिकेत यांचा. आणि ह्या नो बॉलमुळे धावसंख्या वाढली, धावसंख्या होते ती. पाहूया त्या ठिकाणी दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे.
काय होतंय पाहायचं. आणि पंच त्या ठिकाणी थोडीशी चर्चा खेळाडूंसोबत होते. दोन्ही पंच विचारविमर्श करतायत. नो बॉलचा इशारा पंचांचा होता, पाहूया काय होतंय. आणि नो बॉलचा इशारा हा कायम ठेवलाय, पाहूया पंचानिकेतने. म्हणजे एक धाव तर मिळते आणि मला वाटतं हा चेंडू धावपट्टीच्या बाहेर पहिला टप्पा पडला असावा, त्यामुळं पंचांनी तो नो बॉल घोषित केला आहे. आणि फ्री हिटचा इशारा केलाय पंचानिकेतने. पाहूया बोनस. फ्री हिटचा उपयोग हा डावखोरा फलंदाज करून घेतो का पाहायचं. फ्री हिट. पुढचा चेंडू अगोदरच क्रॉसमध्ये चेंडू पायावर आदळलाय. क्रॉसमध्ये खेळण्याचा प्रयत्न चाणाक्ष गोलंदाज आहे, त्यानं पाहिलं फलंदाज थोडासा क्रॉस होतोय, त्याच्या पायावर चेंडू सरळ झालाय आणि पंचांचा इशारा लेग बाईचा एक धाव मिळते. बरीच गर्दी, बरेच प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथे 10, बेनबाद 10. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पाहूया तोंड होते कृष्णा, इंडियन लेवलचा आयकॉन, आणि हजेल टिपलाय आणि कृष्णा हा बाद. इंडियन लेवलचा आयकॉन खेळाडू हा झेलबाद झालाय. चांगला अडथळा दूर केलाय या गोलंदाजानं, कृष्णाला बाद केलंय. धन्यवाद सर. नवीन फलंदाज योगेश कांबळे. प्री क्वार्टर सामन्यामध्ये याच योगेशनं घणागती फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच योगेश आता मैदानामध्ये येतोय. तडाखेबाज फलंदाज योगेश मैदानात. पाहूया किती चेंडू आणि किती धावांची गरज. अठरा चेंडूमध्ये 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावा आवश्यक. आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये सामना पोहोचतोय. चौकार षटकारांची गरज आहे. बॉलर्स नेम दीपक. पाहूया दीपक मारा करतोय. 18 चेंडू 44 धावा आवश्यक. स्ट्राईकवर खेळतोय डावखोरा फलंदाज योगेश. माफ करा, योगेश नाही, सनी. पाहूया नॉन स्ट्रायकरला येतो योगेश. 18 चेंडू 44 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क्सवर गोलंदाज जेमतेम 10 ते 12 पावलांचा त्याचा रनअप आहे. पंचांना पार करत डावखोरा फलंदाज, डावखोरा गोलंदाज आणि पंचांकडे जोरदार दाद मागण्यात आली आहे. पाहूया स्क्वेअरलेग पंच. दोन्ही पंच त्या ठिकाणी बातचीत करतायत. अतिशय जोरदार अपील त्या ठिकाणी होतंय. काय निर्णय होतो ते पाहायचं आहे. प्रेशर आणू नका पंचांवर. दोन्ही पंच बातचीत करतायत. स्पोर्ट्समन स्पिरिट आपण दाखवावं. पाहूया दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत. स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच, त्यांच्यामध्ये बातचीत होते. काय होतं ते पाहायचं. आणि रिव्ह्यू नाही का, रिव्ह्यू पाहूया. थर्ड अंपायर थांबा जरा, त्या ठिकाणी थोडंसं थांबायला सांगितलंय. पाहिलं जाईल काय झालंय ते, पाहिलं जाईल, नंतर निर्णय घेतला जाईल.
आणि थर्ड अंपायरचा निर्णय हा बाद आहे. थर्ड अंपायरचा निर्णय हा बाद, त्रिफळा बाद आणि फलंदाज बाद होऊन तंबूकडे परततोय. टेक्नॉलॉजी या ठिकाणी अवेलेबल आहे आणि तिसऱ्या अंपायरनं हा फलंदाज बाद घोषित केला आहे. फलंदाज बाद होऊन तंबूकडे परततोय सनी. त्रिफळा बाद होऊन आणि यश मिळतंय ते म्हणजे दीपकला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, पाहूया. शुभम मैदानामध्ये येतोय, पाहूया शुभम काय कामगिरी करतोय. दीपक यशस्वी गोलंदाज, या षटकामध्ये त्यानं सनीला बाद केलंय. तो योगेश. दीपक मारा करतोय नवीन फलंदाजाला, पाहूया. योगेश काहीतरी आपल्या सहकार्याला सांगतोय, नॉन स्ट्रायकरला जातोय. शुभम नवीन आणला फलंदाज, तोंड देतोय दीपकला. दीपक आपल्या गोलंदाजीवर थोडंसं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. एक लॉंगलेगला खेळाडू त्यानं धाडला आहे. लॉंगलेगचा खेळाडू थोडासा सीमरेषा जवळ अगदी उभा केलाय. पाहूया, दीपक मारा करतोय. पुढचा चेंडू पंचांना पार करत. ऑनसाईडला कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. दीपकचा हा चेंडू उलटा चेंडू, चांगला फटका चेंडू लॉंग ऑफला जातोय. सहजगत्या एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या एकेरी धावामुळे धावसंख्या आता मात्र वाढली. धावसंख्या होती ती 11 धावा, 2 गडी बाद. पिचून गोलंदाजी करतोय दोन्ही गोलंदाज. मोका देत नाही आहेत फलंदाजाला आक्रमक होण्यासाठी. विकेट टू विकेट मारा करतायत दोन्ही गोलंदाज. सुरेख मारा म्हणावं लागेल. दीपक डावखोरा गोलंदाज, पंचांना पार करत. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू डीप स्क्वेअर लेगला धाडलाय. सहजगत्या एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, सरळ फेक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या पुन्हा वाढली. धावसंख्या होते 12 धावा, 2 गडी बाद. 15 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे आता. क्या बात आहे. 15 चेंडू 42 धावा. पुढचा चेंडू आता मात्र तडकावलाय आणि चेंडू डीप मिड विकेट सीमाच्या बाहेर. उत्तुंग षटकार. पुढचा चेंडू दीपकचा. हा चेंडू पुन्हा बॉलर बॅकचा फटका, परंतु यष्टांवर चेंडू पुढच्या आदळतोय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज पाहूया त्या ठिकाणी बाद. धाव बाद झालाय फलंदाज. तिसरा धक्का बसतोय संघाला. महत्वपूर्ण गडी बाद झालाय. योगेश हा धाव बाद झालाय, पाहूया. एक मिनिट सर, एक मिनिट थांबा. तुम्ही बाहेरून प्लीज सर बाहेर. त्यांच्यापर्यंत सूचना जाते. तुम्ही कृपया बाहेरून बोलू नका सर. विल्सन सर, काय येडके विल्सन सर कुठे आहेत? काय होतं निर्णय, पाहूया. दोन्ही पंच बातचीत करतायत. ते थोडा थांबलाय त्या ठिकाणी, पाहूया. दोन्ही पंच काहीतरी बातचीत करतायत. डायरेक्ट थ्रो बसला होता.
जर स्टंपला चेंडू लागला तर त्या अगोदर पाहूया त्या ठिकाणी थोडीशी बातचीत. मला वाटतं स्टंप उखडा लागतो का काय ते पाहायचं आहे. पाहूया दोन्ही पंच बातचीत करतायत, काय होतंय ते पाहायचं. खेळ थोडासा थांबलाय, त्या ठिकाणी थोडासा विचार विमर्श होतोय. क्रिकेटचे काही नियम असतात, त्या नियमाची अंमलबजावणी पाहूया. काय सर, आउट आहे ना? ओके सर, चालू करा सामना पटकन. आणि फलंदाज बाद. सर बेल्स नाहीत तिथं सर. दोन्ही पंच पटकन डिसिजन घ्या सर. विल्सन सर आहेत का तिथं? पाहूया दोन्ही पंच पटकन निर्णय घ्या आणि सामना त्वरित सुरू करा. एक मिनिट सर. आणि अंपायर डिसिजन काय? नॉट आउट. नॉट आउट बरोबर. जर त्या ठिकाणी बेस नव्हते एकतर बरोबर आहे, आणि विकेट उकडून लावायला त्या ठिकाणी पाहिजे होतं. आणि पंचाशी उजत घालू नका. आणि या ठिकाणी लाईव्हला बघितलं आम्ही, या ठिकाणी पाहूया तिसरे अंपायर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि आज जाऊ नका खेळाडू, कृपया विनंती आहे. आणि पंचांशी कुठली उजत घालू नका. पंचाचा निर्णय पाहूया. हा, काय झालं निर्णय आता? क्लिअर झाला डिसिजन? अनिकेत सर, थर्ड अंपायर सुद्धा मैदानात, पाहूया निर्णय काय होतोय. या ठिकाणी थर्ड अंपायर टी व्ही स्क्रीन पुढे बसले होते, त्यांनी पाहिलंय दृश्य. आणि काय होतंय, सामना त्वरित सुरू करून घ्या. जाऊन संघाला विनंती. आणि पंढरपूर खेळाडूंना विनंती, आतमध्ये जाऊ नका कृपा करून. आपण एक शिस्त या ठिकाणी पाळायची असते. हा जेंटलमन गेम आहे. पाहूया धावसंख्या ती 20 धावा. आणि फलंदाज हा नाबाद आहे, नियमाप्रमाणे हा नाबाद आहे. पाहूया धावसंख्या ते 20 धावा. नियम क्रमांक 29 नुसार हा फलंदाज नाबाद. 13 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 13 चेंडू 34 धावा. दीपक चेंडू यावेळी मात्र तडकावलाय. बॉलर बॅक ड्राईव्हचा सुरेख फटका, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. पाहूया सरळ फेक केली आपल्या सहकार्याकडं. या दुर्दैवामुळे धावसंख्या पुन्हा वाढली. धावसंख्या होती ती 22 धावा. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज.
12 चेंडू आणि 32 धावा. रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर मात्र सेमीफायनल सामन्याला सुरुवात होईल. 12 चेंडू 32 धावा. मुन्ना, आपलं मत काय? 12 चेंडू आणि 32 धावा. देखना चाहते हैं जय कुमार, दोनों टीम बराबरी में आके खड़ी है. 12 गेमों में 32 रन की जरूरत है, यानी कि प्रति ओवर 16 रन की जरूरत है. एक आसान सा भी काम है और उतना कठिन भी काम होते हुए नजर आ रहा है. देखना चाहते हैं कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी का भार संभालने के लिए लाया जा रहा है गौरव, एक चाणक्य गेंदबाज. गौरव काफी अनुभवी गेंदबाज है. देखना चाहते हैं इस ओवर में क्या करामत करते हैं गौरव. सामने है एक धुआंधार बल्लेबाज के रूप में. देखना चाहते हैं इसके पहले मैच में काफी बेहतरीन बल्लेबाजी कर कर अपने टीम के लिए विजय हासिल कर कर क्वार्टर फाइनल में प्रवेश करने की संधि जो दी थी, वही खिलाड़ी फिर एक बार सामने खड़ा है गौरव के सामने. देखना चाहते हैं गौरव अपने गेंदबाजी के ऊपर क्या करामत करते हैं. अभी भी 12 गेमों में 32 रन की जरूरत है, यानी कि प्रति गेंद के ऊपर 2 रन की जरूरत है. गौरव कमेंट्री बॉक्स की ओर से आगे गेंद को थोड़ा सा हल्का सा खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, गेंद वहीं लुढ़कती हुई. फिर विकेट कीपर ने गेंद को उठाया, फिर गेंद लेके आ रहे गौरव कमेंट्री बॉक्स की ओर से. अपनी पहली ओवर की अगली गेंद सामने है बल्लेबाजी करने के लिए. योगेश सामना करेंगे. गेंद को निकल दिया, जगह बना. देखना चाहते गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे. 1 रन दौड़ के पूरा किया, केवल 1 रन से समाधान करना पड़ा बैट्समैन को और इस 1 रन की सहायता से रनों की संख्या पहुंची है 24 रन. 23 रन, माफ करना, 23 रन 2 विकेट के नुकसान पर. गौरव कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंदबाजी का भार संभालते हुए सामने है बल्लेबाजी करने के लिए शुभम सामना करेंगे गौरव का. गौरव तैयार कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंद और तीसरे ओवर का खेल पूरा करते हुए आगे गेंद को निकल दिया, जगह बना. देखना चाहते गेंद के खिलाड़ी आ रहे, गेंद को फील्ड किया, केवल 1 रन से समाधान करना पड़ा बैट्समैन शुभम को और उस 1 रन की सहायता से रनों की संख्या पहुंची है 24 रन 2 विकेट के नुकसान पर. हमारे संयोजक शेरा खान इस मैच का आनंद लुटते हुए फिर एक बार गौरव कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी का भार संभालते हुए तीसरे ओवर की अगली गेंद सामने है बल्लेबाजी करने के लिए एक धुआंधार बल्लेबाज के रूप में. आगे गेंद को निकल दिया, जगह बना. देखना चाहते गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहा है और एक आसान सा कैच लिया और ये तीसरे विकेट का पतंग होते हुए तीसरा विकेट गिरा है. 40-16 पंढरपुर टीम का स्कोर है. 3 विकेट के नुकसान पर 24 रन. धन्यवाद. देखना चाहते हैं नए बल्लेबाज जो मैदान में आ चुके हैं, टीम के कप्तान रवि. देखना चाहते हैं अभी इस ओवर के अब तक 4 गेंद हो चुके हैं. आगे फिर एक बार गेंद को निकल दिया, गेंद हवा में. देखना चाहते गेंद खुद गेंद के लिए कैच लेने के लिए आ रहे हैं और एक आसान सा कैच छूटा है, लेकिन तब तक समय था बैट्समैन के पास और ये रनआउट के रूप में रवि आउट होकर वापस पैवेलियन में. रनों की संख्या है 25 रन 4 विकेट के नुकसान पर. काफी अच्छा थ्रो सीधे विकेट कीपर के हाथ में. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की.
और सीधा रनआउट के रूप में रवि आउट होकर वापस पैवेलियन में। 40-16 पंढरपुर का टीम का स्कोर है। 25 रन 4 विकेट के नुकसान पर इस मैच को जीतने के लिए जो टारगेट रखा था असलम भाई काजी स्पॉन्सर बाय डाउन टीम को, यानी कि 53 रन बनाए थे, 54 रन का लक्ष्य रखा था। देखना चाहते हैं नए बल्लेबाज मैदान में आ चुके हैं। राजू बल्लेबाजी करने के लिए एक लंबे गज के खिलाड़ी है। देखना चाहते हैं लंबा लंबा स्ट्रोक मारने में माहिर हो सकते कि नहीं। कमेंट्री बॉक्स की ओर से अपनी पहली ओवर की अगली गेंद आगे, फिर एक बार गेंद को निकलता है, गेंद हवा में। देखना चाहते हैं गेंद के जो खिलाड़ी आ रहा है गेंद को कैच करने के लिए, लेकिन गेंद जा रही है सीधी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन का इशारा अंपायर अनिकेत के द्वारा और इन 4 रनों के सहायता से रनों की संख्या पहुंची है 29 रन 4 विकेट के नुकसान पर। देखना चाहते हैं यही हालत जो 40-16 पंढरपुर टीम तुळजापुर के साथ खेल रही थी, यही हालत थी। 6 गेमों में 25 रन की जरूरत थी। उस बार विजय हासिल किया था उस खिलाड़ी ने, योगेश ने। देखना चाहते हैं अभी योगेश की जगह कौन सा खिलाड़ी लेता है। शुभम नॉन स्ट्राइकर पर है, स्ट्राइक पर है, स्ट्राइक पर है शुभम और नॉन स्ट्राइकर पर है राजेश। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर हॉल की ओर से आखिरी ओवर का खेल पूरा करेंगे इस मैच का। प्लीज बॉलर्स नेम। प्रेम गेंदबाजी का भार संभालेंगे। सामने है शुभम, सामना करेंगे प्रेम। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर हॉल की ओर से अपनी पहली ओवर की पहली गेंद शुभम के लिए। शुभम सामना करेंगे प्रेम का। 6 गेमों में 25 रन की जरूरत है। लास्ट 6 more डिलीवरी एंड जस्ट 25 रन विन द मैच। 40-16 पंढरपुर। फिर आगे गेंद को उछल पटका, गेंद को निकलते देखना चाहते हैं, जगह कोई खाली नहीं, गेंद सीधी जा रही है 6 रन के लिए। मैंने कहा था पंढरपुर 40-16 टीम ने इसी हालत में मैच जीतकर क्वार्टर फाइनल में प्रवेश किया था। देखना चाहते हैं आज कौन सा खिलाड़ी उभरता हुआ नजर आ रहा है। शुभम 6 गेमों का सामना किया, 6 गेमों में 18 रन बनाकर खेल रहे हैं। देखना चाहते हैं अभी भी 5 गेमों का खेल बचा है। 5 गेमों में 19 रन की जरूरत है। प्रेम भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर हॉल की ओर से आगे गेंद को थोड़ा सा उछल पटकने की कोशिश की थी, वाइड बॉल का इशारा अंपायर के द्वारा। इन अतिरिक्त संख्या के द्वारा रनों की संख्या पहुंची है 36 रन 4 विकेट के नुकसान पर। 5 गेमों में 18 रन की जरूरत है। देखना चाहते हैं शुभम 3 छक्के लगाकर इस मैच को अपने तरफ पकड़ मजबूत बना पाते कि नहीं। और गेंदबाज प्रेम देखना चाहते हैं कहां तक डॉट गेम रखकर इस मैच को अपनी तरफ खींच लाते हैं। काफी अच्छी गेम थी, थोड़ी सी सीधी निकलते हुए काफी बाहर आकर बल्लेबाजी करना चाहते थे शुभम। अभी भी 4 गेमों का खेल बचा है। 4 गेमों में 18 रन की जरूरत है। लास्ट 4 more डिलीवरी एंड जस्ट 18 रन विन द मैच। शेवटच्या 4 चेंडूत 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी 40-16 पंढरपूर या संघास। प्रेम आगे फिर एक बार बाहर की तरफ निकलना चाहते थे गेंद को। काफी अच्छी गेंद में फिर एक बार देखना चाहते हैं रनआउट के रूप में 5वें विकेट का पतंग होते हुए 5वां विकेट गिरा है रनआउट के रूप में।